नमस्कार, मी स्नेहल. सकाळी उठल्या उठल्या ना, जोपर्यंत या झाडांना बघत नाही, त्याचं निरीक्षण करत नाही, तोपर्यंत माझा दिवस काही सुरू होत नाही. बघितलं तर आज छोट्याशा गुलाबाला 2 फुलं आलेली, गावठी गुलाबाला आणि मोठ्या गुलाबाला 1 कळी, कोकणाला पण फुलं आलेली. फुलं काढली, बाहेर आत आले, चहा घेतला आणि पहिला देव आणि ते दिवे घासून घेतले. ह्यांना सांगितलं देवपूजा करा. ह्यांनी देवपूजा केली तोपर्यंत मी उंबरठा पूजन करायला घेतलं ना, श्रीनू येऊन बसलेला आणि त्याला पण करायचं होतं. त्याला वाटत होतं मी काही कलरच खेळते का काय. इकडं मी उंबरठा पूजन केलं आणि नाश्त्याला लागले. आजचं रात्रीचं जेवण आमचं एकत्र होतं आणि तक्षूचे पप्पा आज सकाळी त्यांना बाहेर जेवण होतं. त्याच्यामुळे मी, तक्षू आणि तक्षू आणि श्रीनू तिघच होतो. त्याच्यामुळे म्हटलं चला मस्त चिले बनवू. तर घरात बघितल्या तर भाज्या होत्या. कांदा, टोमॅटो आणि कोबी होता. कोबी घेतला, सगळे बारीक कापलं आणि सगळं एकत्र केलं आणि त्यात बेसन पीठ आपल्या आपल्या सोयीनुसार म्हणजे आपल्याला कमी जास्त करू शकता. बेसन पीठ 2 चमचे घातलेलं मी आणि गव्हाचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, ओवा, जिरे आणि धने सॉरी धना पावडर आणि ओवा टाकलेला बारीक हे चुरून आणि हळद, मीठ आणि थोडीशी चटणी. मी यात ना हिरव्या मिरचीचा ठेचा खूप छान लागतो. पण श्रीनू खाणार होता. दाताखाली आला की खूप तिखट लागेल म्हणून मी थोडीशी चटणी टाकलेली. थोडंसं तिखट त्याला चालतं. पाणी घातलं आणि अशी पातळ अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत ते म्हणजे जो आपण धिरड घालू शकतो असं करून घेतलं बॅटर आणि लगेच तवा तापवला. हे 10-15 मिनिटं ठेवलं. लगेच तवा तापायला ठेवला आणि मस्त छोटासा एक करून पहिला तक्षूला खायला दिला. तिची शाळेची वेळ होत आलेली. तिला एक खायला दिला आणि एक तिने डब्यातून नेला आणि श्रीनूला पण दिला. हे खूप छान धिरडे होतात आणि एकदम पोटभरीचे होतात. ह्यात जरा कुरकुरीतपणा पाहिजे असेल ना तर रवा पण घालू शकता आणि पातळ धिरडं टाकू शकता. मी थोडेसे जाडच ठेवलेले, तर मोठा झाला की मग खायला मागत नाहीत. त्यापेक्षा मग छोटे-छोटेसे केले की छोटंसंच आहे, लगेच संपतं आणि श्रीनूला कसं ते मऊ लागतं, मग खातो. श्रीनूला छोटा केला आणि मला पण मोठा धिरडा करून मी पण दिवसभर त्याचाच नाश्ता जेवण पण तेच होतं. आज दिवसभर ढगाळच वातावरण होतं. 5-1 वाजता ना कणकेचे दिवे बनवायला घेतले सगळ्यात आधी. कणकेचे दिवे बनवून शिजायला ठेवले. आज आमचं जेवण ऋतिका बनवणार म्हणजे जावेचं आणि आमचं एकत्र जेवण होतं. तीच बनवणार होती. त्याच्यामुळे मला आज आराम होता. मग माझं काम आरामात चाललं होतं. इकडं कणकेचे दिवे बनवून घेतले. थोडंसं गव्हाच्या पिठात थोडीशी हळद टाकून असे 7 दिवे बनवून घेतले मी. जमेल तसा शेप दिला. मागच्या वर्षी दिवे बनवलेले. मला वाटते पहिल्यांदाच बनवले असतील कणकेचे. ते त्यात तेलच मावलं नव्हतं. यामुळे थोडासा खोलगट खड्डा काढून जरा जास्त तेल मावेल असं केलं. ते इकडं उकडत ठेवलं आणि जेवण तर तिकडं होतं. पण नैवेद्याला म्हटलं शिरा करू. मग इकडं एका साईडला रव्याची प्रसादी करायला घेतली शिऱ्याची. एक केळ पण होता आज. मस्त मऊ लुसलुशीत अशी प्रसादी बनवून घेतली. तक्षूला सोडून आमच्या सगळ्यांना रवा किंवा शिरा खूप आवडतो आणि मऊ असा रवा आवडतो शिरा. श्रीनू पण खूप खातो. त्यात केळ टाकलं की अजून छान लागतो. आणि असं प्रसादासाठी जेव्हा आपण शिरा बनवतो त्याची चव काय वेगळीच असते. इकडं हे दिवे पण उकडून थंड झालेले. लगेच पूजा मांडून घेतली आणि आज इतकी सुंदर पूजा झालेली आणि हे मी उलन मॅट चे छोटे-छोटे आसन बनवलेले, दिवा आसन. इतके सुंदर दिसत होते. त्याच्यामुळं फुलांची पण गरज नाही. इतके सुंदर दिसत होते. सगळे दिवे मांडून घेतले आधी आणि दिवाबत्ती करून घेतली. तसेच कणकेच्या दिव्यांची पण अशी सजावट केली पोरांना ओवाळण्यासाठी आणि इतकी सुंदर पूजा वाटत होती ना, की मन अगदी भरून असं छान मस्त पूजा करून लागलंच पोरांना ओवाळून घेतलं. श्रीनूची ही दुसरी दीपपूजन होतं. त्याला काय मजा वाटत होती काय माहीत आणि तो ना दिवे फुंकतच होता. बघत होता काय करतायत, काय नाही. खूप मजा म्हणजे मुलं असल्याशिवाय हे नाही, नाही का? नंतर दोघांनी तक्षू जेव्हा शुभम करोती म्हणत होती, तेव्हा हा नाचत होता. सगळं होईपर्यंत 8:30-9 वाजलेले. सगळं आवरलं आणि तिकडं गेलो जेवायला. जेवणात तिनं आज मटण अशी मसाला बनवलेला आणि चिकन फ्राय. चिकन फ्राय ती खूप सुंदर एक नंबर बनवते. सगळे जेवलो. त्यानंतर तिनं मोजेटो बनवलेला. मोजेटो इतका सुंदर ती बनवते आणि जेवत एकत्र बसून मग गप्पा मारल्या थोड्याशा. इकडं-तिकडचं बोलणं झालं. खूप मजा आली. पोरं खेळत होती. कधीतरी एकत्र जमून असं आनंदात दिवस घालवणं म्हणजेच एखादा सण असल्यासारखंच वाटतं. तक्षू आतमध्ये एकटीच खेळत बसलेली. तक्षू नंतर तिथंच राहिली
आणि आम्ही निघून आलो. खूप मजा आली. आजचा दिवस खूप छान. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.